बातमी छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेच्या रणांगणातून आहे। कारण केंद्रीय मंत्री आणि गुजरात भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष CR पाटील यांच्या कन्या धर्मिष्ठा चव्हाण यांनी मनपा निवडणुकीत थेट शहरातल्या 3 महत्त्वाच्या प्रभागातून उमेदवारी मागितली आहे। त्यामुळे स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचं धाबं दणाणलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या अत्यंत निकटच्या असलेल्या CR पाटील यांचं राजकीय व्यवस्थापनात मोठं वजन आहे। अशात त्यांच्या मुलीनं महानगरपालिका निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान धर्मिष्ठा चव्हाण यांनी राजकारणात येण्याचा निर्णय का घेतलाय याबाबत त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। केंद्रीय मंत्री आणि गुजरातचे माजी प्रदेशाध्यक्ष CR पाटील आणि त्यांची आणखी एक ओळख म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे जवळचे एक नेते म्हणून त्यांच्याकडे ओळखले जातं। आता त्यांची कन्या धर्मिष्ठा चव्हाण ज्या संभाजीनगरच्या सून आहे त्या राजकारणात उतरतायत। झाली सगळी तयारी झाली आहे का? हो। कशी झाली सगळी तयारी निवडणुकीत उतरण्याची? आता माझे प्रभाग 17, 19 आणि 29 आहे। मी येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारीची इच्छुक आहे आणि आता बस आपले जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचे आशीर्वाद मिळाले की आपण पुढे जाऊ शकतो। अर्ज तुम्ही पण दाखल केलाय ना उमेदवारीसाठी? येस, हो। बरं, राजकारणात येण्याचं का असं वाटलं तुम्हाला की तुमच्या घरात ऑलरेडी म्हणजे तुम्ही गुजरातला असताना वडिलांनी एवढं मोठ्या पदापर्यंत पोहोचलं, सगळं घरात राजकारण होतं, आता इथे आल्यावर राजकारणात यावं असं का वाटतं? पहिलेपासून खूप इच्छा होती की आपण आपले जे सामान्य लोक आहेत त्यांची खूप मदत करावी आणि आपण जितकं करू शकतो त्यांचे सगळे प्रश्न आपण सोडू शकतो, तर त्याचे आपले प्रयत्न आहे। बरं, तुम्ही तुमच्या वडिलांचं सगळं राजकारणात आणि खास करून भाजपमध्ये जर बघितलं तर मोठं नाव आहे, तुम्ही एक मोठ्या पदावर पण जाऊ शकत होतात, आमदारकी लढू शकत होतात, असं का वाटलं की स्थानिक स्वराज्याचे म्हणजे महानगरपालिका सारखी निवडणूक लढवली पाहिजे? माझी तेच इच्छा आहे की मला आपले जे सामान्य लोक आहे त्यांची मदत करायला मला अजून आनंद येईल। मला ते पहिलेपासून माहिती होतं की मला आपले जे सामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी खूप मनापासून काम करायचं आहे। MLA माझ्यासाठी खूप लांबची गोष्ट आहे। आता माझा आनंद मला याच्यात आहे आणि बस मला जर संधी मिळाली, जर आशीर्वाद मिळाला तर मी पुढे जाऊ शकते आणि माझं जे मला काम करायचं आहे ते मी सगळ्यांचे आशीर्वाद मिळून मी करू शकते। तर ह्या होत्या चव्हाण आणि त्या आता राजकारणात उतरतायत। एक वडिलांचं मोठं नाव आहे, मात्र मला स्थानिक स्वराज्यापासून माझ्या राजकारणाची सुरुवात करायची, सामान्य लोकांच्या प्रश्नांपासून सुरुवात करायची आणि त्यासाठी मी इच्छुक आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांनी महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज देखील पक्षाकडे मागितलाय। आता काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र त्यांच्या या उमेदवारीमुळे किंवा त्यांच्या या मागणीमुळे एक चर्चा पाहायला मिळते। आता त्यांना उमेदवारी मिळते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।